धाराशिव आणि वाशीमध्ये जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बीड हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धाराशिवमधील मोर्चात संभाजीराजे छत्रपती, जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनाणे हे उपस्थित राहणार आहेत। तर वाशीमधील मोर्चात संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत। तर आपण ही दृश्य बघतोय। आज दोन ठिकाणी या मोर्चांचं आयोजन करण्यात आलं। एका ठिकाणी धाराशिवमध्ये जनाक्रोश मोर्चा, तर दुसऱ्या बाजूला वाशीमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझे सहकारी स्वप्नील उमप आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। स्वप्नील, दोन मोर्चांचं आयोजन करण्यात आलं, एक धाराशिवमध्ये आणि दुसरं वाशीमध्ये। दोन्ही ठिकाणी नेते उपस्थित राहणार आहेत, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। नक्कीच सुमित, आपण पाहतो ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या झाली अमानुषपणे, त्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघत आहेत। परभणी असेल, बीड असेल, पैठण, त्यानंतर सिंदखेड राज्यामध्ये देखील मोर्चा निघाला होता। आणि आज जर आपण पाहिलं तर राज्यात दोन ठिकाणी या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत। धाराशिवमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि दुसरीकडे वाशीममध्ये देखील मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धाराशिवच्या मोर्चामध्ये स्वतः जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे असेल, सुरेश धस हे उपस्थित राहणार। आणि इकडे वाशीममध्ये जर आपण पाहिलं तर सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुकम मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आणि या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे संतोष देशमुख यांचे बंधू। जर आपण पाहिलं तर धनंजय देशमुख देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। वाशिमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सोबतच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या पद्धतीनं पोलीस कोठडीमध्ये यांचा मृत्यू झाला, त्या घटनेच्या निषेधार्थ देखील मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। मोर्चा संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।